जवानी इसी मिट्टी में खपा दी बेटा। अब क्या बुढ़ापे में सबूत देना पड़ेगा कि मैं हिंदुस्तानी हूँ। तुमच्या घरासमोर एखादा ऑफिसर आला, तुमचं घर ठोठावलं आणि तुम्हाला भारताच्या नागरिकत्वाचा पुरावा मागितला, तर तुम्ही पटकन जाऊन आणाल ते म्हणजे आधार कार्ड, आणाल पॅन कार्ड किंवा आणाल तुमचं लाईट बिल आला किंवा तुमचं गाडीचं ड्रायव्हिंग लायसन आला, कारण हीच कागदपत्रे बऱ्यापैकी आपल्या घरात असतात आणि तुम्ही ही डॉक्युमेंट्स त्या ऑफिसरला दाखवाल, परंतु त्यावर आता क्रॉस करा. तो ऑफिसर तुमची ही सर्व डॉक्युमेंट्स फेकून देणार आहे, कारण तुमचं या डॉक्युमेंट्समधून या कागदपत्रामधून नागरिकत्व हे साबित होणारच नाही. तर तुम्हाला खूप महत्त्वाचं एक कागदपत्र लागणार आहे आणि ते कागदपत्र कोणतं असणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यातल्या त्यात 1987 सालाच्या अगोदर जन्म झाल्यांसाठी हा नियम वेगळा आहे, तर 1987 नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यासाठी हा नियम वेगळा आहे. त्यांचं नागरिकत्व कसं साबित तुम्ही करणार हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवायचं आहे, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. समजा तुमच्या घरापुढे एखादा अधिकारी आला आणि त्याने तुमचं दार ठोठवलं आणि तुम्हाला विचारलं की तू भारताचा नागरिक आहे हे साबित कर, तेव्हा तुम्ही घरात जाता आणि तुमचं आधार कार्ड आणता, तुमचं पॅन कार्ड आणता, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आणता, लायसन्स नसेल लाईट बिल आणता, कोणतं ना कोणतं डॉक्युमेंट त्याच्यापुढे प्रूव्ह करता. परंतु या सर्व डॉक्युमेंटवरती तुम्हाला आता क्रॉस करावी लागणार आहे. तुमचं आधार कार्ड ही तुमची पहिचान म्हणजेच तुमची ओळख म्हणून आयडेंटिटी दाखवतं, परंतु तुमचं नागरिकत्व म्हणून किंवा म्हणजेच सिटिझन म्हणून आयडेंटिटी दाखवत नाही. तुमचं पॅन कार्डसुद्धा तुमचं फायनान्शियली किंवा तुमची ओळख म्हणून आयडेंटिटी करतं, परंतु ते तुमचं नागरिकत्व दाखवत नाही. तसंच तुमचं लाईट बिल असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, या सर्व गोष्टी तुमचं आयडेंटिटी प्रूव्ह करतात, परंतु ते सिटिझनशिप आहे ते प्रूव्ह करत नाहीत. आणि त्यासाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र लागणार आहे, ते म्हणजे बर्थ सर्टिफिकेट. आता यामध्ये सुद्धा गफलत आहे. बर्थ सर्टिफिकेट 1987 सालाच्या अगोदर ज्यांचा जन्म झालेला आहे असे जे आहेत त्यांना आता थोडासा दिलासा आहे नागरिकत्व साबित करण्यासाठी, कारण त्यांना फक्त त्यांचंच बर्थ सर्टिफिकेट दाखवायचं आहे. त्यांना त्यांच्या आईवडिलांचं बर्थ सर्टिफिकेट दाखवायचं नाही. आणि ज्यांचा 1987 सालापासून 2004 पर्यंत ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना बर्थ सर्टिफिकेट हे दाखवायचं आहे. स्वतःचं आणि आईवडिलांचं दोघांचंही बर्थ सर्टिफिकेट दाखवायचं आहे, तरच तो भारताचा नागरिक म्हणून साबित होणार आहे. आता हे बर्थ सर्टिफिकेट आहे त्यामध्ये सुद्धा काय काय गोष्टी असायला हव्यात हे आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु त्यानंतर बघा 2004 पासून आत्तापर्यंत स्टील डेटपर्यंत ज्यांचे जन्म आहेत त्यांना आई आणि वडील दोघांचेही जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते बर्थ सर्टिफिकेट दाखवायचे आहे. शिवाय स्वतःचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा दाखवणं अतिशय महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही भारताचे नागरिक आहात हे प्रूव्ह होणार आहे. कारण आता जनगणना सुरू आहे आणि जनगणना सुरू असल्यामुळे तुमची जी पुराणी दस्तऐवज म्हणजेच जी जुनी कागदपत्रे आहेत ते बऱ्याच जणांकडे जुनी कागदपत्रे नाहीत आणि हा धोका तुम्हाला तुमचं नागरिकत्व साबित करण्यासाठी होऊ शकतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. तर तुम्हाला 1987 अगोदरचा जन्म असेल तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, फक्त तुम्हाला तुमचं एक कागदपत्र बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता बऱ्यापैकी 1987 सालाच्या अगोदरचा जन्म म्हणजे बऱ्यापैकी जणांचे काही जणांचे घरी जन्म झाले होते, कारण पहिल्या काळात महिलांचे घरी डिलिव्हरी व्हायच्या, त्यामुळे घरी जन्म झाले होते. मग अशांकडे जो बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला आहे तो बऱ्यापैकी नाही. मग त्यांच्यासाठी काय करायचं असा बऱ्याच जणांच्या डोक्यात प्रश्न असेल, परंतु सरकारने यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आणलेलं आहे की तुम्ही आता म्हणजे नवीन जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते बर्थ सर्टिफिकेट त्या डेटचं काढू शकता असं सरकारने अपडेट आलेलं आहे. 1987 सालाच्या अगोदरचे ज्यांचा जन्म आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. परंतु 1987 सालानंतरचा जन्म आहे आणि 2004 पर्यंतचा जन्म आहे त्यांना स्वतःचं तर बर्थ सर्टिफिकेट दाखवायचंच आहे, परंतु आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचं बर्थ सर्टिफिकेट दाखवायचं आहे. त्यात सुद्धा एक अपडेट आहे की तुमचं आई किंवा वडील यांचं बर्थ सर्टिफिकेट लेखी दिलेलं नसावं,
ते बर्थ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीचं असावं. कारण पहिली जी बर्थ सर्टिफिकेट होती ती लेखी लिहिलेली बर्थ सर्टिफिकेट असायची, परंतु आता कंपल्सरी केलेलं आहे. जर तुम्हाला तुमचं भारताचं नागरिकत्व साबित करायचं असेल तर डिजिटल जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते बर्थ सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता परवाच एक केस मी ऐकली किंवा मी अनुभवलेली केस आहे की आमच्याच एका रिलेटिव्हमधलं एका लहान मुलीचं आधार कार्ड काढायचं होतं आणि त्यावेळी आधार कार्ड काढताना तुम्हाला माहीत आहे बर्थ सर्टिफिकेट लागतं आणि बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला लागतो. आम्ही जेव्हा त्या व्यक्तीला घेऊन आधार कार्ड काढायला गेलो तेव्हा तिथे सांगण्यात आलं की बर्थ सर्टिफिकेटवरती शिक्का आणि साईन असणे गरजेचे आहे. कोणाची? तर संबंधित महानगरपालिका किंवा पंचायत समितीची शिक्का आणि साईन असणं गरजेचं आहे, तरच तुमचं आधार कार्ड निघणार असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला परत यावं लागलं. सो तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे की तुम्हाला आता डिजिटल पद्धतीचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. आता डिजिटल पद्धतीचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला कसा काढायचा? तर तुम्हाला तुमचं जे पहिलं लेखी स्वरूपात बर्थ सर्टिफिकेट असेल ते बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला आता क्रॉस करून टाका, ते घालवून टाका. ते तुम्हाला आता नकोच आहे. तुम्ही तेच बर्थ सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे तुमच्या जवळच्या तुम्ही गावाकडे राहत असाल तर पंचायत समितीत, शहरात राहत असाल किंवा तुमची त्या व्यक्तीची ज्या दवाखान्यात डिलिव्हरी झाली आहे, संबंधित महिलेची ज्या दवाखान्यात डिलिव्हरी झालेली आहे, एखाद्या महिलेची शहरात डिलिव्हरी झाली असेल तर नगर परिषद असते, त्या नगर परिषदेमध्ये जाऊन डिजिटल पद्धतीचा जन्माचा दाखला हा काढून घ्यायचा आहे. आणि जर गावाकडच्या एखाद्या रुग्णालयामध्ये डिलिव्हरी झाली असेल तर तुम्ही पंचायत समितीमध्ये जाऊन तुमचं जो बर्थ सर्टिफिकेट आहे, जन्माचा दाखला आहे, तो जन्माचा दाखला हा काढायचा आहे. प्रत्येकासाठी हा नागरिकत्व साबित करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा पुरावा आहे. त्याचबरोबर दुसरा पुरावा आहे तो म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्या स्कूल कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण यावरती तुमच्या वडिलांचं नाव असतं, तुमची बर्थ डेट अगदी ॲक्युरेट बर्थ डेट असते. कारण ते लिव्हिंग सर्टिफिकेट काढताना जन्माच्या दाखल्याचा विचार केलेला असतो. त्यामुळे लिव्हिंग सर्टिफिकेट असणं असेल तरीसुद्धा तुम्ही भारताचं नागरिकत्व साबित करू शकता. परंतु जन्माचा दाखला हा कंपल्सरी कागदपत्र असणार आहे तुमचं भारताचं नागरिकत्व साबित करण्यासाठी. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचा पासपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. ज्यांचा पासपोर्ट आहे म्हणजे कंपल्सरी सर्वांनाच नाही, परंतु ज्यांच्याकडे पासपोर्ट आहे त्यांच्याकडे तो ॲक्युरेट पासपोर्ट असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण डेटा मिसमॅच होत आहे. तुमचा वोटर आय डी कार्डचा डेटा आणि आधार कार्डचा डेटा मिसमॅच आहे. परत आधार कार्डचा डेटा आणि तुमचा जन्माच्या दाखल्यावरचा डेटा मिसमॅच असेल तर तो त्वरित दुरुस्त करून घ्या. कारण यामुळे तुम्हाला तुमच्या नागरिकत्वाला धोका पोचू शकतो. कारण जर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती नावच व्यवस्थित नसेल तर तुमच्या नागरिकत्वाला तुमचा धोका बसू शकतो. तुमचं नागरिकत्व यामुळे सिद्ध होणार नाही. तर सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण ही एक अपडेट आणलेली आहे 1987 सालाच्या अगोदरच्यासाठी आणि 1987 सालांच्या नंतरच्यासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर 1987 सालाच्या अगोदर आहेत त्यांना थोडासा दिलासा आहे, कारण त्यांना आईवडिलांची कागदपत्रे मागवली जाणार नाही. परंतु 1987 सालाच्या नंतरचा ज्यांचा जन्म आहे त्यांना आई आणि वडील दोघांचीही कागदपत्रे म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणाचे जर बर्थ सर्टिफिकेट हरवलं असेल किंवा लेखी स्वरूपात बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्वरित संबंधित पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये जाऊन तुमचं बर्थ सर्टिफिकेट डिजिटल पद्धतीने काढून घ्या. तसे तिथे सोयीसुद्धा केलेल्या आहेत. सरकारकडून तसे अपडेटसुद्धा देण्यात आलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे. तुमचं भारताचं नागरिकत्व कशातून साबित होतं. तुमचं यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये जरूर सांगू शकता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भारतीय नागरिकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.